नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर हल्ली या दगदगीच्या जीवनामध्ये सगळ्यांनाच वेळ कमी मिळतो. पण जेवढा वेळ स्त्रीला मिळतो तेवढा वेळ ती स्वतःच्या परिवारासाठी घालवते, पण स्वतःसाठी तिला वेळ मिळत नाही. आणि स्वतः तिला वाटतं की आपण काहीतरी करावं, तरीसुद्धा वेळ मिळेल त्यावेळी ती स्वतःसाठी जगणं विसरून जाते. आणि चला तर थोडंसं मी नक्की तिच्या जीवनात काय काय होतं ते सांगणार आहे. तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. तर मला एकांत हवा आहे, मला एकांत हवा आहे, अशी ही प्रत्येक स्त्रीची भावना असते. तर नको त्या रोजच्या कटकटी, नको ती रोजची सकाळीच दाराची कडी वाजणे, रोज दूधवाला सकाळी येणे, आणि रोज कटकटी, आणि रोज त्या भांड्यांचा आवाज, रोज फोडणीचा वास, आणि रोज त्याच त्याच भाज्या, रोज त्याच त्याच फोडण्या देऊन कंटाळा आला येतात. रोज त्याच तेच कामं करून कंटाळा आला आहे. तर मला एकांत हवं आहे, मला एकांत हवं आहे. आणि नंतर मुलांचे डबे, नंतर स्वयंपाक आवरून झाल्यावर वाटतं की थोडंसं बसावं, थोडंसं बसावं. नंतर एखादी कडी वाजते आणि बेलही वाजते. अचानक पाहुणे येतात, अचानक पाहुणे येतात, आणि पाहुण्यांचा पाहुणचार करायला सुद्धा ती सज्ज होते. पाहुण्यांचा पाहुणचारसुद्धा करायला ती सज्ज होते. शिरा हवे का, भजे हवे का, पोहे हवे का विचारते. आणि कंटाळा तिला कधीच येत नाही, कंटाळा तिला कधीच नाही येत. तरीसुद्धा तिच्या कामाचं मोल कोणीच जाणत नाही, तरीसुद्धा तिच्या कामाचं मोल कोणीच जाणत नाही. काय माहीत तिच्या कामाची किंमत कोण ठरवणार आता, काय माहीत तिच्या कामाची किंमत कोण ठरवणार आता. हे स्त्रीलाच माहीत असतं ती काय करते म्हणून ते. पर ती नसताना काय होतं घरात सगळ्यांनाच माहिती असते. ती नसताना काय होतं घरात हे सगळ्यांनाच माहिती असते. तरीसुद्धा तिच्या कामाचं मोल का कोणी जाणत नाही, तरीसुद्धा तिच्या कामाचं मोल का कोणी जाणत नाही. आणि सगळेच म्हणता आई कुठे काय करते, सगळेच म्हणता आई कुठे काय करते. तिला काहीच काम नसते घरात, तिला काहीच काम नसते घरात. सगळं करूनसुद्धा तिच्या कामाची किंमत मात्र झिरो असते, सगळं करूनसुद्धा तिच्या कामाची किंमत मात्र झिरो असते. काय माहीत आईची. नंतर परत संध्याकाळ होते, आणि परत संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी, परत भांडे, परत भाजी, परत 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 तेच कामं, आणि परत दिवाबत्ती संध्याकाळची. आणि नंतर लक्षात येते की आपण आरसा बघावा. दिवसातून एकदाच आरसा बघते तेव्हा कळतं तिला की आज आपण केस विंचरले नाही, आणि आज आपण वेणीसुद्धा घातली नाही. फक्त बघते की कपाळाचं कुंकू तर पुसलं नाही ना. तर स्त्रीला दिवसभर एवढे काम असतात तरीसुद्धा ती स्वतःसाठी जगत नाही कधी, आणि इतरांसाठी जगते. आणि तरीसुद्धा मोल तिचं का केल्या जात नाही. तर ती सगळ्यांसाठीच जगत असते, पण स्वतःसाठी जगणं विसरून जाते, बरोबर ना. तर मग परत तेच कामं. नंतर अगं बाई मी विसरले, हे विसरले, स्वतःसाठी मला खरेदी करायचं होतं. आणि मला आज या महिन्यात कुणाचा वाढदिवस आहे, कुणाची ॲनिव्हर्सरी आहे, सगळं ती लक्षात ठेवते, पण स्वतःसाठी जगतच नाही. पण तिला एकांत कधीच मिळत नाही. आणि नंतर मग परत गेला सगळा दिवस कामाचा, दगदगीचा, आणि नंतर होते रात्र, आणि तरीसुद्धा 12-1 वाजतो, तरीसुद्धा तिच्या डोळ्याला झोप नसते. तर मग आता सांगा ती कुठे काय करते, मग आता सांगा ती कुठे काय करते. एवढं करूनसुद्धा ती कुठे काय करते. आणि एवढं सगळं करूनही ती स्वतःसाठी जगत नाही. सगळं करूनही ती स्वतःसाठी जगत नाही. आणि कोण म्हणतं ती काही करत नाही, कोण म्हणतं ती काही करत नाही. तर बघा एकदा तिचं जीवन जगून, मग कळेल तुम्हाला ती काय करते, बरोबर ना. आणि सगळेच म्हणतात ती कुठे काय करते, दिवसभर राहून ती कुठे काय करते. तर माझ्या सगळ्या बहिणींसाठी कविता लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.